जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी, महिला आघाडी अध्यक्ष, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज पूर्ण देशामध्ये ममता बॅनर्जीविरुद्ध आंदोलन केलं जात आहे। एकीकडे आम्ही ओबीसी बचाव मोठी मोहीम चालू असताना जे ओबीसीत बसत नाही अशांना न्याय देण्याचं काम ममता बॅनर्जी त्यावेळेला केलं, त्याच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे। कोर्टाचं सुद्धा त्यांनी अपमान केलेला आहे आणि आज त्याचा निषेध म्हणून आज भारतीय जनता पार्टीने आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये ओबीसीवरती अन्याय होणार नाही याची भारतीय जनता पार्टी सतत काळजी घेईल। मागच्या वेळेला ओबीसी संदर्भात मला वाटतं मोठा घटक 52% वरती ओबीसीमध्ये येतात आणि मला वाटतं याच्यावरती कोणत्यावरही अन्याय होणार नाही याची काळजी भारतीय जनता पार्टी 100% घेईल। या माध्यमातून आम्ही पार्टीच्या माध्यमातून सांगू इच्छितो। काल आपल्या कोलकाता खंडपीठाचे तपोव्रत चक्रवर्ती यांच्या खंडपीठाने 2011 साली UPA आघाडीमध्ये ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री झाल्या असतावेळी 42 जातींना ओबीसी वर्गामध्ये सामील केलं होतं। त्याच्यामधून 41 जाती या मुस्लिम होत्या। त्याच्यामुळे हा जो निर्णय त्यांनी घेतलेला होता हा खंडपीठाने, कोलकाता खंडपीठाने हा रद्द केलेला आहे आणि याच्या विरोधात ममता बॅनर्जींनी थोडंसं अवमान केलेला आहे निकालाचा की तो आम्हाला मान्य नाही आहे। त्याच्या निमित्त आम्ही ममता बॅनर्जी यांचा निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे आमच्याकडे।